आणि असेच कायम आमच्या सोबत राहा. आज ज्याप्रमाणे आमचे छत्र हिरावून घेतले, मला असं वाटतं की हे छत्र दुसरे कोणत्याही मुलामुलीचे किंवा जे आज वेळ आमच्या कुटुंबावर ती वेळ कोणत्याच कुटुंबावर येऊ नये. आणि माझ्या वडिलांच्या बद्दल सांगायचं म्हणलं तर ते एक समाजसेवक होते. त्यांनी आजपर्यंत सगळं म्हणजे जे केलं ते समाजासाठीच केलं. त्यांनी आमच्या कुटुंबाकडे कसलंच लक्ष दिलं नाही. त्यांनी समाजासाठी म्हणजे गावात झुंजत राहिले, गावामध्ये व्यवस्था केली, सगळं ठीक केलं, स्वच्छता. माझे वडील मुक्ती म्हणजे जे दारू व्यसन करतात त्यांना सुद्धा त्या व्यसनातून मुक्त करत होते. आणि असेच तुम्ही आमच्या पाठीमागे राहा. न्याय मिळूस तर नाही तर नंतर सुद्धा तुम्ही असेच आमच्या पाठीमागे राहा, आमच्या सोबत राहा. एक